चला आज आपण गणित शिकणार आहे। गणितामध्ये आपण अपूर्णांक शिकलोय। इयत्ता चौथीमध्ये आपण अपूर्णांक शिकलो होतो। त्यातच आज आपण सममूल्य अपूर्णांक शिकूया। आता बघा, आज आपण शिकूया सममूल्य अपूर्णांक। आता बघा, ही एक पोळी आहे किंवा भाकरी म्हणूया। या भाकरीचे दोन समान भाग केले आणि दोन मुलांमध्ये वाटले। हा किती झाला? हा भाग किती झाला? अर्धा भाग झाला आणि हा अर्धा। म्हणजे ते आपण अपूर्णांकात कसं लिहितो? 1/2 आणि हा आपण आहे 1/2। दोन भाग आहेत ना, म्हणून 1/2 दोन पैकी एक भाग। मग यातला अर्धा भाग एका मुलाला दिला आणि अर्धा भाग दुसऱ्या मुलाला दिला। म्हणजे या भाकरीचे दोन समान भाग केले आणि दोन मुलांमध्ये वाटले। ठीक आहे। आता त्याच भाकरीचे आपण 4 समान भाग केले। किती भाग केले? 4 समान भाग केले। आता हा प्रत्येक भाग किती झाला? अपूर्णांकात कसा लिहिणार? अपूर्णांकात किती भाग आहेत हे? 1 2 3 4, म्हणून छेदस्थानी किती येणार? 4 आणि अंशस्थानी किती येणार? 1। 4 पैकी एक भाग हा पण 4 पैकी एक भाग 1/4। याला आपण कसं वाचतो? 1/4 1/4। हे आपण मागे शिकलेलो आहे। आता याच्यात वरचा जो अंक असतो त्याला आपण काय म्हणतो? अंश आणि खालच्या अंकाला काय म्हणतो? छेद। अपूर्णांकामध्ये हे आपण शिकलोय। आता जसे इथे दोन समान भाग करून दोन मुलांमध्ये वाटले, तसं आता 4 समान भाग करून दोन मुलांमध्ये वाटायचे। समजा दोन मुलं आहेत, त्यांच्यामध्ये हे वाटायचे, दोन मुलांमध्ये वाटायचे। मग याला किती देणार? समान वाटायचे। त्याला हे दोन भाग याला दिले, हे दोन भाग याला दिले, बरोबर? दोन भाग याला दिले, दोन भाग याला दिले। मग आता इथे जेव्हा आपण वाटले तेव्हा किती वाटलं? अर्धा भाग वाटला। इथे वाटताना आपण दोन भाग दिले, म्हणजे इथे जास्त दिले का या मुलाला? पाव आणि पाव एकत्र केल्यावर किती झालं? अर्धाच झाला। म्हणजे इथे पण आपण अर्धाच वाटलेला आहे। इथे किती दिलं बघा? 1/4 अधिक 1/4। हे भाग याला दिले, हे दोन भाग याला दिले आणि याला पण 1/4 अधिक 1/4। हे दोन भाग याला दिले। इथे आपण 1/2 भाग दिले होते, बरोबर? समजतंय? आता इथे 1/4 आणि 1/4 मिळून किती झाले? 1/4 अधिक 1/4 मिळून किती झाले? किती झाले? हे दोन भाग जर आपण घेतले तर किती होणार? बरोबर 2/4। 4 पैकी दोन भाग याला दिले, 4 भागांपैकी दोन भाग याला दिलेत, म्हणून 2/4। लक्षात येत आहे? बरोबर 2/4। 4 मधले दोन भाग दिले, म्हणजेच 1/2 आणि 2/4। याच्यामध्ये काय संबंध दिसतो तुम्हाला? काय दिसतंय? दोन्ही अपूर्णांक हे सममूल्य आहेत। 1/2 म्हणजे काय? अर्धा आणि 2/4 म्हणजे 4 पैकी दोन भाग, 4 पैकी दोन भाग म्हणजे पण अर्धाच, बरोबर? 2/4 म्हणजे पण अर्धाच, बरोबर? समजतंय का? म्हणजेच यांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक। कळलं? हे आहेत सममूल्य अपूर्णांक। 1/2 आणि 2/4 हे सममूल्य अपूर्णांक झाले। कळलं?
आता आणखी एक उदाहरण बघूया. आता या वर्तुळाचे आपण 3 भाग केले, 3 समान भाग केले. आता या 3 समान भागांपैकी 2 भाग मी रंगवलेत. 2 भाग रंगवलेत म्हणजेच अपूर्णांकात कसे लिहिणार रंगवलेले भाग? अपूर्णांकात कसा लिहिणार? 2/3. 3 पैकी 2 भाग रंगवले म्हणून 2/3. बरोबर? 3 म्हणजे छेदस्थानी म्हणजे एकूण किती भाग येते, किती भाग केले ते म्हणजे 3 आणि त्याच्यापैकी 2 रंगवले म्हणून 2 अंश. आता या वर्तुळाचे मी 6 समान भाग केले. किती भाग केलेत बघा? 1 2 3 4 5 6. 6 समान भाग केले आणि त्यापैकी मी 4 भाग रंगवले. किती रंगवलेत? हा एक भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग. 4 भाग रंगवले. म्हणजे किती भाग रंगवले मी? अपूर्णांकात कसं लिहिणार? हा रंगवलेला भाग अपूर्णांकात कसं लिहिणार? किती भाग रंगवले? 1 2 3 4 म्हणून 4. आणि एकूण किती भाग? 1 2 3 4 5 6. 6 भाग. बरोबर? म्हणजे 4/6. ठीक आहे. आता यातले रंगवलेले भाग आणि यातले रंगवलेले भाग समान आहेत, सारखेच आहेत. इथे 2 रंगवलेत आणि इथे 4 रंगवलेत, पण ह्या 2चे परत आणखीन भाग केले गेलेत. बरोबर? कसे भाग केलेत? इथे असा भाग केलाय आणि इथे भाग केलाय. बरोबर? म्हणजे इथे जरी 2 रंगवले असले तरी इथे जरी 4 रंगवलेले असले तरी इथे पण 2च आहेत ते. हो की नाही? म्हणजे याच्यातले आणि याच्यातले रंगवलेले भाग समान आहेत. हो की नाही? म्हणून 2/3 आणि 4/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. हे कसे आहे? सममूल्य आहे. त्यांची मूल्य म्हणजे किंमत, दोन्ही अपूर्णांकाची किंमत समान आहे. कळलं? आता हे जे सममूल्य अपूर्णांक आपण काढले, या अपूर्णांकामध्ये अंशामध्ये आणि छेदामध्ये या अपूर्णांकाचा अंश आणि या अपूर्णांकाचा अंश यांच्यामध्ये काही संबंध दिसतो का? काय संबंध दिसतो? इथे 2 आहेत आणि इथे 4 आहेत. काय संबंध आहे त्याच्यामध्ये? बरोबर, 2च्या दुप्पट 4 आहेत, दुप्पट आहे. तसंच छेदामध्ये काय संबंध दिसतो का? काही 3 आणि 6. 3 दुणे 6, बे दुणे 4. बरोबर, पाढे येतात ना तुम्हाला? बे दुणे 4, 3 दुणे 6. म्हणजेच हे दुप्पट आहेत. मग हेच आपण असं लिहिलं तर 2 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 बरोबर 4/6. बे दुणे 4, 3 दुणे 6 असं येतं की नाही? म्हणजेच या अपूर्णांकाच्या, हा जो अपूर्णांक आहे ना, या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच समान संख्येने गुणले असता मिळणारा अपूर्णांक हा सममूल्य असतो. काय दिलंय बघा? अपूर्णांकातील, पुस्तकामध्ये तुमच्या व्याख्या दिलेली आहे बघा. अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला अंश आणि छेद दोन्ही याला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. एकाच संख्येने, 2 तर 2, इथे 2 तर इथे पण 2. शून्येतर म्हणजे शून्याने गुणायचं नाहीये. शून्याने गुणल्यावर गुणाकार 0 येतो. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं 0 येतं. हो ना? म्हणून शून्याने गुणायचं नाही. शून्येतर 1 2 3 4 5 6 पुढच्या संख्या शून्येतर संख्येने गुणले असता मिळणारा अपूर्णांक हा सममूल्य असतो. या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. कळलं? आणखी एक उदाहरण आपण बघूया. आता आणखीन एक उदाहरण बघूया. आता या पट्टीचे
5 समान भाग केलेत. 1 2 3 4 5 5 समान भाग केलेत आणि त्यापैकी 2 भाग रंगवलेत. हा, मग 2 भाग रंगवले म्हणजे हे रंगवलेला भाग कसा दाखवणार अपूर्णांकात? एकूण भाग किती? 5, म्हणजे छेदस्थानी 5 लिहायचे आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवले म्हणून 2 अंश, 2/5. बरोबर. हा, आता याच पट्टीचे मी आणखी भाग केले, 15 भाग केले, 15 समान भाग केले. इथे 5 होते, आता मी किती भाग केले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 समान भाग केले आणि त्याच्यापैकी 1 2 3 4 5 6 भाग रंगवलेत. 6 भाग रंगवलेत. मग आता हे अपूर्णांकात कसं लिहिणार? एकूण भाग किती? एकूण भाग किती केलेत? 15, म्हणून छेदस्थानी 15 लिहायचे आणि त्यापैकी रंगवले किती भाग? 6, म्हणून अंशस्थानी 6 लिहायचे. 6/15. बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला काही दिसतंय का समानता? जरी ह्याच्यात 2 भाग रंगवले असले आणि ह्याच्यात 6 भाग रंगवले असले तरी ह्याच्यात जास्त भाग रंगवलाय आणि ह्याच्यात कमी भाग रंगवलाय असं आहे का? असं दिसतंय का तुम्हाला? ह्याच्यात कमी रंगवलाय आणि ह्याच्यात जास्त रंगवलाय? नाही, दोन्हीमध्ये समान भाग रंगवले. इथे 2 आहे, इथे 6 आहेत, पण त्याचा आकार बघा, हा जेवढा आहे तेवढाच हा पण आहे. बरोबर. म्हणजेच 2/5 आणि 6/15 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. जरी इथे 2 असले आणि इथे 6 असले तरी हे सममूल्य आहेत. त्यांचं मूल्य म्हणजे त्यांची किंमत ही सारखीच आहे. म्हणजेच काय? हा जेवढा भाग रंगवलेला आहे पट्टीचा तेवढाच भाग हा पण आहे. त्याचा आकार समान आहे म्हणून ते सममूल्य. त्यांची किंमत म्हणजेच मूल्य त्यांचं समान आहे. कळलं? आता याच्यावरनं आपण मगाशी बघितलं की काय आपल्याला संबंध दिसतो? 2/5 आणि 6/15 या हे दोन अपूर्णांक सममूल्य आहेत. पण यांच्यामध्ये संबंध काय दिसतो आपल्याला? तर आपण एक व्याख्या बघितली मगाशी. अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. ही व्याख्या आपण मगाशी बघितली. मग आता आपण याच्यात करून बघूया. 2/5. आता या 2/5 याला आणि याला छेदाला, अंशाला आणि छेदाला याला कितीने गुणलं म्हणजे आपल्याला 6/15 मिळतील? बघूया बरं, सांगता येईल का? 2च्या तिप्पट 6 आहे, 5च्या पण तिप्पट 15 आहे. म्हणजे 2 गुणिले 3, 5 गुणिले 3, 2 6, 5 15. एकाच शून्येतर संख्येने गुणलं तर आपल्याला मिळणारा अपूर्णांक सममूल्य असतो. बरोबर. मग आता याचप्रमाणे आणखीन एक, याच्या विरुद्ध आता बघूया आपण. अपूर्णांकातील अंश व छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. आता बघा, परत आता हेच उदाहरण घेऊ. आता हे 6/15. 6/15. आता या अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला दोघांनाही भाग जातो का? कुठल्या संख्येने भाग जाईल? पूर्ण भाग गेला पाहिजे, म्हणजे बाकी 0 आली पाहिजे भाग दिल्यावर. कितीने भाग द्यायचा आहे याला आणि याला? दोघांनाही एकच संख्या.
याचाच अर्थ थोडक्यात सोप्या सोप्या भाषेत काय म्हणणार, ह्या दोन्ही संख्या कितीच्या पाड्यामध्ये आहेत, कितीच्या पाड्यामध्ये आहेत या दोन्ही संख्या. बेच्या पाड्यामध्ये 6 आहेत. बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साते 14, बे आठे 16, पण 15 नाहीये. बेच्या पाड्यामध्ये 2च्या पाड्यामध्ये 15 नाही, म्हणून 2 ने नाही गुणता येणार. 6 आहेत पण 15 नाही. मग 3चा पाडा बघूया. 3चा पाडा म्हणूया. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पाचे 15. हो की नाही. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पाचे 15. 3च्या पाड्यामध्ये हे दोन्ही अंक आलेले आहेत. हे पण आहे आणि हे पण आहे. बरोबर. म्हणून आपण 3 ने गुणूया, या भागूया. भाग दिल्यावर आपण आता ही काय व्याख्या वाचली, अंश व छेद दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल, जेव्हा ह्या दोन्ही संख्या एखाद्या पाड्यामध्ये असतात म्हणजेच त्यांना भाग जातो पूर्ण. हो की नाही. भाग जात असेल तर आता भाग देऊन बघूया. एकच संख्या 3 ने भाग द्यायचा, भागिले 3 बरोबर. 6 ला 3 ने भागलं, कसं करणार, 6 भागिले 3. 3चा पाडा म्हणायचा. 3 एके 3, 3 दुणे 6, 0, बाकी 0 उरला. बरोबर. किती आला भागाकार, 2 आला. मग आपण तो इथे लिहूया. बरोबर 2. आता 15 ला 3 ने भागायचे. 15 भागिले 3. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पाचे 15, म्हणून इथे 5चा भाग येणार. 15 वजा 5 आला भागाकार. 0 बाकी आलं. बरोबर. म्हणजे इथे किती येणार, 5. 3 पाचे 15. एकाच शून्येतर संख्येने भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. मिळणारा अपूर्णांक भाग दिल्यानंतर मिळणारा अपूर्णांक हा दिलेल्या अपूर्णांकाशी या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. कळलं. म्हणजे गुणाकाराने सुद्धा आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढता येतो, भागाकाराने सुद्धा सममूल्य अपूर्णांक काढता येऊ शकतो. कळलं. समजलंय. आता आपण सममूल्य अपूर्णांक वेगवेगळ्या संख्यांनी भागून कसे काढायचे ते बघूया. आता एक अपूर्णांक घेऊया. 6/12 हा अपूर्णांक दिलाय. आता 6/12 हा अपूर्णांक आपण एका संख्येने भाग देऊन त्याला सममूल्य अपूर्णांक काढूया. कसं काढणार, 6 ला कितीने भाग दे, 6 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये आहे बघायचं. 2 पासून सुरू करायचं. 2च्या पाड्यामध्ये 6 आणि 12 आहेत का, बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6 आहेत. 2च्या पाड्यामध्ये बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6 आहेत. बे चोक 8, बे पंचे 10, बे सक 12, म्हणजे 12 पण आहे आणि 6 पण आहे. बरोबर. म्हणजे 2 ने आपल्याला भागता येईल. मग 6/12 ला 2 ने भागून आपण सममूल्य अपूर्णांक काढूया. 6 भागिले 2, 12 भागिले 2. बरोबर. किती येणार यांचा भागाकार, बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6 छेद परत बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सक 12 म्हणून 6. कळलं. बेसक 12. 3/6
हा झाला सममूल्य अपूर्णांक 1. हा याच्याशी सममूल्य अपूर्णांक आहे. आता जसं 6 आणि 12 2च्या पाड्यामध्ये आहे, तसं 3च्या पाड्यात आहे का बघूया का आपण. 3च्या पाड्यामध्ये पण आहेत बहुतेक. बघूया हा. 3 एके 3, 3 दुणे 6 आहे, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 चोक 12 पण आहे. म्हणजे आपण 3 ने सुद्धा भाग देऊ शकतो. मग आपण परत करूया इथे. 6 भागिले 3, 12 भागिले 3 बरोबर 3 एके 3, 3 दुणे 6 म्हणून इथे 2 येतील. 3 त्रिक 9, 3 चोक 12, चोक 4 बरोबर. हा म्हणजे 3च्या पाड्यात पण आहे, 2च्या पाड्यात पण आहे. मग हा पण अपूर्णांक, हा एक अपूर्णांक मिळाला, हा एक अपूर्णांक मिळाला. मग हे दोन्ही अपूर्णांक याच्याशी सममूल्य आहेत. सममूल्य बरोबर. आता 4च्या पाड्यात आहे का. 4 एके 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12 म्हणजे 6 नाहीये पण 12 आहेत. 5च्या पाड्यामध्ये तर नाहीच आहे. 6च्या पाड्यात आहेत का. 6 एके 6, 6 दुणे 12. 6च्या पाड्यात दोन्ही आहेत. 6 पण आहे आणि 12 पण आहे. मग आपण 6 ने पण भागून बघू. 6 भागिले 6 आणि 12 भागिले 6. 6 एके 6, 6 दुणे 12 बरोबर. म्हणजेच आता हा अपूर्णांक सुद्धा याच्याशी सममूल्य आहे. समजलं एवढं. हा म्हणजेच काय. 6/12 बरोबर 3/6 बरोबर 2/4 बरोबर 1/2. हे सगळे अपूर्णांक सममूल्य आहेत. एकमेकांशी सममूल्य आहे. त्यांची किंमत सारखी आहे. हा मोठा, इथे अंक जास्त दिसतात म्हणून हा मोठा आणि इथे अंक छोटे छोटे दिसतात म्हणून हा लहान असं म्हणायचं का. नाही, दोन्ही समान आहेत. हे सगळे समान आहेत. 6/12 म्हणजेच 3/6 म्हणजेच 2/4 म्हणजेच 1/2. कळलं. हा समजलं. याला सगळ्याला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. हा म्हणजे आपल्याला भागाकारातून पण आपल्याला वेगवेगळ्या संख्यांनी भाग देऊन पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळू शकतो. कळलं. आता एक उदाहरण सोडवूया आपण. 15/40 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला व छेद 8 असलेला अपूर्णांक मिळवा. आता या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. 15/40 या अपूर्णांकाशी सममूल्य काढायचं आहे. पण छेद 8 पाहिजे आपल्याला. जो अपूर्णांक मिळणार आहे तो आपल्याला किती हवाय. 8 छेद पाहिजे. छेदस्थानी 8 आलं पाहिजे. मग आता इथे काय करणार. गुणाकार करणार की भागाकार करणार. विचार करूया. इथे 40 आहेत आणि आपल्याला छेद कमी हवाय. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला. 40चे आपल्याला भाग करायचे म्हणजेच आपण भागाकार करणार. कळलं. हे कसं ठरवायचं. आपल्याला अपूर्णांक दिलाय आणि जो काढायचा आहे अपूर्णांक त्याच्यातला छेद बघायचा. किती दिलाय. छेद कमी आहे म्हणजेच आपल्याला त्या दिलेल्या अपूर्णांकातल्या अंशाचे व छेदाचे भाग करायचे म्हणजेच भागाकार करायचा.
कळलं? मग आता याला आपल्याला कितीने भागावं लागेल? कितीने भागावं लागेल विचार करायचा. 8 भागाकार पाहिजे. 40ला कितीने भागलं म्हणजे 8 येईल. कितीच्या पाड्यामध्ये 40 आहेत? 2च्या पाड्यात आहे का? नाहीये. 3च्या पाड्यात आहेत का? 3च्या पाड्यात पण नाहीये. 4च्या पाड्यात आहे का? 4च्या पाड्यात पण नाहीये. 40 आहेत का 4च्या पाड्यात? 4 10 40, पण मग 10 येईल, हो की नाही? मग ते नाही चालणार आपल्याला. मग 5च्या पाड्यात आहेत का? म्हणूया आपण 5चा पाडा. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. इथे लिहूया का पाडा आपण? 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40. पुढे गरज नाही आपल्याला. 5 9 45, 5 10 50. 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40. 5 8 40. 8 बरोबर. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40. 8 येतोय बरोबर. म्हणजे त्याला कितीने गुणायचंय? 5ने भागायचंय. 5ने. मग जेव्हा आपण छेदाला भागणार आहे त्याच संख्येने अंशाला पण भागायचं. आपण बघितलं एकाच संख्येने भाग जायला पाहिजे. मग 5ने 15ला भाग जाणार. 5 त्रिक 15 आहे, म्हणजेच 5नेच भागायचं याला. अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागायचं किंवा गुणायचं. आता इथे भागतोय म्हणून दोन्ही याला भागायचं एकाच संख्येने. मग आता किती मिळणार सांगा? 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 3. झालं, मिळाला अपूर्णांक. छेद 8 असलेला अपूर्णांक मिळवा. 8 छेद आहे आणि वरती अंश मिळाला 3. मग हा जो अपूर्णांक आहे हा याच्याशी सममूल्य आहे. 15/40 म्हणजेच 15/40 म्हणजेच 3/8. समजलं? सममूल्य अपूर्णांक असा काढता येतो. ठीक आहे. अशी उदाहरणं तुमच्या याच्यात उदाहरण संग्रह दिलेला आहे, तो सोडवा. याच्यामध्ये अशी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. ती तुम्ही तुमच्या वहीत सोडवा.